आणि बुलेटिनची सुरुवात आंतरराष्ट्रीय विश्वातल्या एक महत्त्वाच्या बातमीने करूयात। रशियामधील कझान या शहरामध्ये अमेरिकेच्या 9/11 हल्ल्याची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळतंय। 3 उंच इमारतींवर ड्रोनचा हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्यानंतर इमारत रिकामी करण्यात आलेली असून सध्या बचाव कार्य हे सुरू आहे। या हल्ल्यानंतर इमारती रिकामी करण्यात आलेल्या असून शाळा बंद ठेवण्याच्या सूचना जारी करण्यात आल्यात। हल्ल्यानंतर बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आलेलं असून एक हल्ला झालेला आहे आणि विमानतळ सध्या बंद करण्यात आल्याची माहिती समोर येते। रशियातील कझान या शहरावर भीषण हल्ला झालाय। या शहरामधील 3 गगनचुंबी इमारतींवर स्फोटकांनी भरलेले ड्रोन हे धडकले। आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्या सोबत आहेत। या सगळ्या घटनेसंदर्भात बातचीत करण्यासाठी सर नमस्कार, स्वागत आहे। युक्रेनने घडवून आणल्याचा हा थेट आरोप करत तर रशिया करतोय, या संदर्भात आपण कसं पाहता, कसं विश्लेषण करता? ऋतुजा, मला असं वाटतं की ही एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे। 2 वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं जे युद्ध आहे हे चालू आहे आणि या युद्धामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूनी आपण सैनिक मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या आपण ऐकत होतो, पाहत होतो, परंतु आता हे सैनिकांपासून नागरिकांपर्यंत हा संघर्ष पोहोचत चाललेला आहे। हा जो युक्रेनकडनं कझानवरती झालेला हल्ला हा प्रामुख्याने नागरी वस्तींवरती, नागरी इमारतींवरती झालेला आहे आणि याच्यामध्ये जर आता हत्येच्या अजून गोष्टी कन्फर्म झालेल्या नाहीयेत, परंतु किती लोक मृत्युमुखी पडलेले आहेत, किती जखमी आहेत, हे सगळे नागरिक आहेत, सिव्हिलियन्स आहेत आणि त्यामुळे आणि कझान जे आहे हे रशियाच्या हार्टलँड मधलं सिटी मानली जाते। कझानवरनं युक्रेनच्या विरोधातले सगळे मिलिटरी ऑपरेशन जे आहे, कझानचा एअरपोर्ट हा रशियाचा सगळ्यात मोठा मिलिटरी एअरपोर्ट आहे। त्यामुळे आज तुम्ही युक्रेन जर कझानपर्यंत पोहोचत असेल तर रशिया शांत बसणार नाहीये। रशिया आणखी मोठ्या प्रमाणावरती रिटॅलिएट करेल आणि याच्यातनं हा संघर्ष एका वेगळ्या दिशेने चाललेला आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे स्फोटकांनी भरलेले हे ड्रोन युक्रेनकडनं आले कुठनं हा प्रश्न आहे। युक्रेन सारख्या देशाकडे अशा स्वरूपाचे ड्रोन्स नाहीयेत, हे नॅटो वापरणारे ड्रोन्स आहेत, हे अमेरिकेचे ड्रोन्स आहेत आणि याच्यात प्रेडेटर सारखा ड्रोन असण्याची पण शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे आता युक्रेनचा कॉन्फिडन्स हा वाढलेला आहे आणि नागरिकांपर्यंत संघर्ष पोहोचलेला असल्यामुळे जगाच्या चिंता ह्या निश्चितपणे वाढलेल्या आहेत। त्यामुळे दुसरं असं आहे की आता अमेरिकेची न्यूक्लिअर मिसाईल जे आहेत जे युरोपमध्ये ठेवलेले आहेत ते युक्रेनला वापरण्याची परवानगी बायडननी दिलेली आहे। दुसरीकडे पुतीननी सारख्या धमक्या चालू आहेत की आम्ही न्यूक्लिअर वेपन्सनी रिटॅलिएट करू। त्यामुळे जर हा संघर्ष अशाच पद्धतीने चिघळत राहिला तर याचं रूपांतर एखाद्या अणुयुद्धात होऊ शकतं, ही शक्यता बिलकुल नाकारता येत नाही। या सगळ्या संदर्भात सर रशियाची आगामी भूमिका नेमकी कशी असेल, त्या संदर्भात काय अंदाज वर्तवले जात आहेत? गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष युद्ध होण्याऐवजी प्रॉक्सी प्रकारचं संघर्ष चालू आहे। प्रॉक्सी म्हणजे छुप युद्ध ज्याला आपण म्हणतो आणि यामध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे। 2च दिवसांपूर्वी रशियाकडनं मोठा एक ड्रोन अटॅक हा युक्रेनवरती झाला होता, त्याचं प्रत्युत्तर आता युक्रेनकडनं दिलं गेलेलं आहे। स्वाभाविकपणे हा नागरी वस्त्यांवरचा हल्ला असल्यामुळे याचं मोठ्या प्रमाणावरती प्रत्युत्तर रशियाकडनं दिलं जाईल। याचं कारण असं आहे की जर याच्यामध्ये काही मृत्युमुखी नागरिक पडलेले असतील, लोक पडलेले असतील तर व्लादिमीर पुतीनवरचा दबाव हा वाढणार आहे। एकूणच रशियामध्ये असंतोषाची काही प्रमाणात लाट पण आहे। हा संघर्ष त्यांनाही नको आहे। आता जर नागरी वस्त्यांवरती हल्ले व्हायला लागले तर हा लोकांचा दबाव हा पुतीनवरती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे पुतीन पूर्ण ताकदीनिशी हा प्रतिहल्ला करण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये आपल्याला रशियाकडनं अशा स्वरूपाचा हल्ला युक्रेनवरती झाल्याची कदाचित बातमी मिळू शकते आणि याच्यातनं हा संघर्ष वाढत जाणार, हा सुटण्याच्या दिशेने जात नाही। हा संघर्ष आणखीन ॲग्रेवेट होतो, हा चिघळत चाललेला संघर्ष आहे आणि यामुळे जगाच्या चिंता ह्या वाढणार आहेत। निश्चितच सर, धन्यवाद आपल्या या संपूर्ण विश्लेषणासाठी। तर हल्ल्यानंतर इमारत रिकामी करण्यात आलेली असून सध्या बचाव कार्य हे सुरू करण्यात आलेलं आहे। दोन्ही महत्त्वाची दृश्य आहेत, 9/11चा हल्ला आणि दुसरीकडे ही घटना आजची आहे ज्यामध्ये आपण पाहतोय रशियातील कझान या शहरामध्ये अमेरिकेच्या 9/11 हल्ल्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळते। 3 उंच इमारतींवर हा ड्रोनचा हल्ला चढवण्यात आलेला असून प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि हा हल्ला आता फक्त सैनिकांपुरता मर्यादित राहिलेला नसून नागरिकांवर सुद्धा हा थेट हल्ला चढवला जातोय, असंच एक दृश्य पाहायला मिळतंय।
दरम्यान या हल्ल्यानंतर इमारती रिकामी करण्यात आलेल्या असून शाळा बंद ठेवण्याच्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत आणि या संपूर्ण प्रकरणानंतर आता रशिया नेमकं काय प्रत्युत्तर देतं, काय भूमिका घेतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. इमारतींचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, मात्र जीवितहानी संदर्भात अद्याप कोणतंही वृत्त समोर आलेलं नाही. मात्र या हल्ल्यामुळे अमेरिकेवर झालेल्या 9/11 या हल्ल्याची सर्वांनाच आठवण झाल्याचं सर्वत्रच बोललं जातंय. हा हल्ला युक्रेननं घडवून आणल्याचा थेट आरोप सुद्धा रशिया करत असल्याची एक चर्चा आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता रशियाची भूमिका ही निर्णायक ठरेल.